कॉन्स्टेबल मर्डर आहे तो पण बाप लेखांचा, तो गँगवर आहे. त्यांना मागच्या वर्षी तुलनेत यावर्षी 83 मर्डर झाले नोव्हेंबर अखेरपर्यंत, आणि ते वाढ आहे ती 10ने वाढली. टोटल आपण जर विचार केला तर 20ने वाढले. असं आता जर आपण सगळ्या क्राईम मागील 5 वर्षाच्या हे बघितलं तर ते ट्रेंड आपल्याला दिसेल. तर असं नाही की वाढ झालेली, येस मान्य करतो की मागच्या वर्षीपेक्षा हे आहेत, परंतु याच्याबद्दल आम्ही ॲनालाइज करून आपण सगळे जे वर्षाचे आहे त्यामुळे वेगळी एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. त्याचे सगळे मुद्दे जे आत्तापर्यंत आपण हे केलेले आहेत ते सगळे आम्ही तुमच्याशी बोलणार आहे. आत्ता मी परत सांगतो की आपण जर ह्याच्याबद्दल बोलायचं तर मी सगळी माहिती काढून उद्या परत तुमच्याशी बोलतो, परंतु हे सगळं ॲनालाइज करून जर आपण चर्चा केली तर ती कन्स्ट्रक्टिव्ह चर्चा राहील आणि हे आमचा हेतू आहे. आणि जे वाढ आहे तो वाढ आहे, म्हणजे रजिस्टर आपण करतो आहे, असं नाही की आपण काही लपवतो आहे, परंतु जे आहेत संपूर्ण पूर्ण आपली कामगिरी जर तुम्ही बघितली तर त्याच्यात स्पर्टमधून अधूनमधून दिसतो आहे, परंतु जनरली जे परसेप्शन आहे किंवा वेगवेगळे जे बंदोबस्त सगळे झालेले आहे, कुठल्याही प्रकारचा लॉ अँड ऑर्डर इथे झालेला आहे संपूर्ण, तुम्ही पाहिलं असेल सगळे स्टेटमध्ये, तर ते कम्पॅरेटिव्हली नागपूर जे आहे एकदम शांत आहे, सगळे बंदोबस्त व्यवस्थितपणे झालेले आहे. आणि जे हे आहे जसं मी सांगितलं मर्डर्स हो किंवा इतर हे त्याच्यामध्ये जस्टिफिकेशन देऊ शकतो. याच्यापूर्वी पण या परिसरात 5 वर्षापासून कंटिन्युअस घरगुड्या होत आहेत, पण त्याच्यावर ज्या पद्धतीची उपाययोजना पोलीस विभागाकडून त्यावर किंवा तिथे ज्या त्याची प्रमाणही अत्यल्प आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत, तर त्याच्यावर जिथे डार्क एरियाज आहे, जिथे असं वाटतंय की तिथे फुटेज म्हणजे कॅमेराज पाहिजे, ते आपण वेळोवेळी जे ज्यांनी प्रोव्हाइड केलेले आहे त्यांना आपण लिहिलेलं आहे आणि जास्तीत जास्त कव्हरेज याच्यात होईल याचे आमचे म्हणजे प्रयत्न चालू आहे. परंतु जर तुम्ही बघितलं तर मॅक्सिमम जे डिटेक्शन्स आहे आणि एव्हिडन्सेस जे आहे ते आपल्याला फुटेजेसवरूनच मिळालेले आहे. ते लोकल कॅमेराज असतील किंवा आपले जे कमांड कंट्रोल सेंटरचे किंवा COCचे जे कॅमेरे असतील तर त्याच्यामुळे जे मिळाले आहे. जे डार्क एरियाज तेही कसे कव्हरेजमध्ये येतील याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. सर माझे 2 प्रश्न आहेत. 31st आहे जे रेस्टॉरंट आहे बार आहे त्यांची वेळ कितीपर्यंत राहणार आहे रात्रीला? याला जोडूनच मला प्रश्न आहे सर, इलिगली लिकर सर्व केली जात आहे सगळ्या ढाब्यांवर, पार्टी आयोजित केली जातात आणि दारू पिऊन येताना मग अपघात होतो, त्यासाठी कसं नियंत्रण असणार आहे, कशी काळजी? सर एक म्हणजे संबंधित प्रश्न आहे, तुम्ही कलेक्टरला पत्र लिहिणार आहे की दारू वगैरे 12 नंतर बंद करा आणि ते 5 वाजेपर्यंत होतात तुम्ही म्हणता कारवाई करू? हे जे आहे आता शासनाचे जे धोरण आहे त्याचप्रमाणे आपण काम करणार आहे आणि शासन स्टेट लेवलवर जे आहे ते आपण हे करतात. आणि माझंही असं म्हणणं आहे की म्हणजे एन्जॉयमेंटचा जो तो एक भाग आहे, लोक जे आहे त्याचे नंतर जे रिस्पॉन्सिबिलिटी पाहिजे ती भान ठेवत नाही लोक. आणि इल्लिगल जे आहे ढाबे किंवा याच्यावर जे तुमचे सावजी जे असतील, अंडा भुर्जीवाले असतील किंवा मोकळे मैदानामध्ये ते बसून लोक दारू वगैरे जे ते तो इल्लिगल आहे आणि त्याच्यावर आपण वेळोवेळी कारवाईही करतो आणि मोठी कारवाई आता मागेही जवळपास 40 कारवाई आपण एकही दिवसामध्ये केली होती. तर हे आपलं चालू आहे. ते ज्यावेळेस आपण त्याच्यावर कारवाई करतो नंतर ते सांगतात की साहेब आम्ही दारू पाजली ते त्यांनी आणलेली आहे. आणि तो जो अंडा भुर्जी वगैरेवाले जे आहे त्यांना जर विचारलं की तुम्हाला परवानगी, तर ते परवानगीच्या काही वेळेस त्यांच्याकडे हे असतात. मग हे कॉम्प्लिकेटेड मॅटर याच्याबद्दल आम्ही जास्त काही बोलू शकत नाही, परंतु आमची कारवाई तिथे जर असतील तर आपण करणार. आणि जे बाहेरचे आउटस्कर्ट्समध्ये जे आहे ग्रामीण भागात असो किंवा आमचे जे बाहेरचे जे पोलीस स्टेशन जसे MIDC वगैरे किंवा हिंगणा वगैरे किंवा या साईडलेचे जे आहे सोनेगाव वगैरे ते आपली कारवाई चालू राहीलच त्याच्यावर. सर विषय होता की तुम्ही म्हटलं की आपण दारूवर आपण कारवाई करू रस्त्यावर फिरणार. सर्रास नागपूर शहरामध्ये
रस्त्यावर दारू पितात, एक्साईज डिपार्टमेंट आपल्या लोकलची मदत मागतो, पोलीस डिपार्टमेंट, पण आपण त्याला प्रोव्हाइड करत नाही सहसा. कॉर्डिनेशनचे कुठेतरी अभाव असल्यामुळे हा सगळा प्रकार सतत नागपुरात मी तुम्हाला याच्याबद्दल बाकी लोकांना पण प्रवाशांना होते. याच्याबद्दल आत्ता मी तुम्हाला सांगतोय की एकही आमच्याकडे अशी काय मागणी आलेली नाही. आणि आत्ता जर तुम्ही इथे फोन करा त्यांना, इथे सांगा त्यांना 100 लोक 200 लोक 500 लोक जेवढे लागतील आम्ही देतो. आत्ताच फोन करा प्लीज त्यांना की तुमचा मी प्रश्न विचारला CPला आणि ते म्हणाले असा. सांगा ना, सगळे ऐकतील मग. नाही नाही असं नाही, अशी माझी तुम्हाला विनंती परत सांगतोय. असं जर असतील तर तुम्ही आत्ताच फोन करा. मी सगळ्यांचे एव्हिडन्स आणि विटनेसमध्ये आत्ताच सांगतोय. तुम्ही त्यांचे नाव जर आम्हाला आत्ता दिलं, नाही एक मिनिट तुम्ही जर आत्ता दिलं ना, संजय नंबर घ्या, कोण आहे, जर नंबर द्या ना, आत्ता आम्ही बोलतो. कुठल्या बाबतीत असं झालं होतं? रस्त्यावरती कारवाई दारू पितात ना सर्रास, म्हणजे अंडेवाले भुजीवाले, या ठिकाणी ते म्हणतात की लोकलवाल्यांचे आम्हाला सपोर्ट नाही. तुम्ही नंबर द्या ना, त्या नंबर बोलू ना आपण सगळ्या. महिन्यापासून 12च्या नंतर रातभर ठेले, अंडेवाले, चाय, भुजीवाले हे सुरू आहे. रामदासपेठ, आपला धंतोली पोलीस स्टेशन, बचतनगर आहे, सीतावर्डी या एरियामध्ये रात दिवस ठेलेवाले चालतात. तुमचे पोलीसवाल्यांचं संरक्षण प्राप्त आहे. कंप्लेंट केली आम्ही, मी स्वतःहून फोन केला आहे, ते कोण संरक्षण आहे काही त्या PIच्या, कारवाई करत नाही. तुम्ही जर याचे हे दिले तर आपण नक्की त्याच्यावर हे करू आणि आपण करतो ते कारवाई. असं नाही की करत नाही. जर तुम्ही धंतोली वगैरे जे म्हणताय त्याच्यावर परत आपण हे बघू, पोलीस त्यांना बोलून की कोण कोण आहे करू ना आपण. MD वाली कारवाई जी आहे. एक प्रश्न असा आहे की आता इतक्यांदा जेवढे पण गुन्हे झालेले आहेत मोठे, त्यामध्ये जे डिटेक्शन आहे ते मोस्ट प्रॉब्ली क्राईम ब्रांचनेच केलेलं आहे. लोकल पोलीस स्टेशनचा जो एक लोकल पोलीस डिटेक्शन जे आहे खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे. त्याचा काही रिव्ह्यू तुम्ही घेतलेला आहे का? त्याचा काही कारवाई तुम्ही काही चेंजेस करणार आहे का पोलीस स्टेशनमध्ये, आणि काही इन्स्ट्रक्शन आपण देणार आहे? आपण जे म्हणतोय जसं की जे मेन जे केसेस असं नाही आहे की सगळे क्राईम ब्रांचने केलेले आहे. जसे NDPS युनिट क्राईम ब्रांचमध्ये म्हणून आम्ही सांगितलं की तो NDPSचा, कारण तो युनिट तिथे आहे. बाकीचे मर्डर्स वगैरे जे होतात त्यामध्ये पण क्राईम ब्रांच. तर कुठलाही केस असा जर झाला, कारण काय आहे की हे आपल्याला काही वेळेस असं असू शकतोय की पोलीस स्टेशनमध्ये लोक ते डिटेक्शन ब्रांच असतो, लॉ अँड ऑर्डर पण तिथे त्यांना हे करावं, VIP मुवमेंट तिथे असतो, काय एक्झाम्स वगैरे असले तर ते त्यांना हे करावा लागतो. आणि क्राईम ब्रांचचा जो मेन आहे तो अनडिटेक्टेड केसेसबद्दल काम करणे, एखादे जर इलिगल ॲक्टिव्हिटीज चालते तर ते कंट्रोल करणे, असं तो मोठा त्यांच्या हे असतो. काही जे आहे अनडिटेक्टेड केसेस त्यांनी हे केलेले आहे आणि तो केले पण पाहिजे, त्यांचे हे असतो. परंतु आता ॲनालाइज जर आपण केला तर भरपूर केसेस आहेत जे क्राईम ब्रांच आणि यांनी लोकल पोलीस स्टेशन केलेले. आता आपण 1-2 केसेसबद्दल आपण बोलू शकतो, परंतु हे ॲनालाइज केल्यानंतर मी पण आपल्याला सांगू शकतो. मैं सबको बोलूंगा, 1 मिनट सबका उत्तर दूंगा, 1 मिनट रुकिए. या शहर के बाहर या शहर की सीमा से लगकर के जो ढाबे हैं वहाँ पर शराब परोसी जाती है, ठीक है. और सर वो एक्साइज डिपार्टमेंट जो है उनको मालूम है और वो लोग छापा भी मारते हैं, लेकिन बेवजूद होता है. एक दिन पहले या कुछ दिन पहले तो मालूम है कि छापा मारना है तो इतना माल वहाँ मिलेगा. वो नियोजित होता है कि 4 बोतल मिलेगी, 2 बोतल देसी की रहेगी, 1 बोतल अंग्रेजी की रहेगी, इस टाइप से. तो सर इस पर हम कैसे अंकुश लगा सकते हैं? देखिए ये ना जॉइंटली होती है कार्रवाई. कई बार वो इंडिविजुअली भी करते हैं और हम भी करते हैं, तो उनका जो काम है वो करते ही हैं और हम भी अपना करते हैं. तो अब ये इसके ऊपर मैं ज़्यादा बोल नहीं पाऊँगा. संबंधित थाने के सिपाही भी वहाँ जाते हैं, उनको मालूम है जी, वो भी जाते हैं सर वहाँ पर आराम से अपना कर देता है. तो सर इसका अंकुश कैसे लग सकता है? अंकुश यही है कि बार बार उसके ऊपर कार्रवाई करके, और अगर मान लो कोई अगर बाहर से अपनी वहाँ पे ड्रिंक लेके जाता है और उस टाइम क्योंकि इतने सारे हैं कि हर एक जगह पे पुलिस का होना मुश्किल होता है, जिनके ऊपर कार्रवाई भी होती है. जैसे मैंने आपको बताया कि कार्रवाई हुई और अभी भी इसके ऊपर चालू रहेगी कार्रवाई. ऐसा नहीं है कि उसको ठीक है एक बार ही हो गया तो फिर बंद कर दो उसको, ऐसा बिल्कुल नहीं है और ये चालू रहेगी. जहाँ तक कोऑर्डिनेशन का सवाल है, क्योंकि उनकी भी एक जुरिडिक्शन है,
एक्साइज डिपार्टमेंट की, उनके ऊपर पूरा डिस्ट्रिक्ट है और हमारे पास में सिटी है, तो हम दोनों उसमें कार्रवाई करते हैं। सिटी पुलिस ने बार्स एंड पब्स के लिए गाइडलाइंस निकाली थी अभी कुछ दिनों पहले, तो उसमें आपने बोला था कि परमिशन लेना जरूरी है, अगर आउटसाइड से अगर आर्टिस्ट आ रहे हैं या फिर कोई इवेंट ऑर्गेनाइज कर रहे हैं, तो अपने पास अभी ये साल कितने परमिशन के लिए अप्रोच हुए? ये हमको बता एसपी से जरा वो बुलवा लो, अभी दे देता हूँ आपको, सर क्योंकि कई सारे हैं वो, और एक ही नहीं है, हर एक जो रेस्टोरेंट हर एक ने लिया उसमें वो आपको। पर्सनली ये पूछना है कि वो जो डीजेस के लिए होगी, क्योंकि ऐसी रिक्वायर्ड परमिशन तो लेंगे, तो जो आपने स्पेसिफाइड बोला था जैसे कि गाइडलाइंस में इतने सारे ऑप्शन थे कि वहाँ पे बाहर बोर्ड लगना चाहिए, उसके लिए परफॉर्मेंस लाइसेंस होता है, वो कितने लिए हैं वो हम आपको बता देते हैं। सर हिंदी में सवाल है, नए साल के पहले कुछ एमडी की कार्रवाई हुई, एमडी पकड़ी है, तो क्या कहाँ से आ रही थी वो, क्या मामला है, कितने लोग गिरफ्तार किए? एमडी जो है, जो हमारी कल की जो कार्रवाई है, एनडीपीएस यूनिट जो है हमारा, उस यूनिट ने की है, और इसने जो लगभग 554 ग्राम इसमें एमडी मिली है हमको, और इसमें 4 आरोपी जो हैं वो भी आरोपी भी इसमें अरेस्ट हुए हैं, और आरोपियों पे गंभीर केसेस हैं ऑलरेडी, मर्डर से लेके और मकोका तक के इनके ऊपर केसेस ऑलरेडी हुए हैं। और ये जो है अभी हमें जो पता चला है, ये राजस्थान से मध्य प्रदेश के रास्ते यहाँ पे पहुँच रही थी, जो हमने इंटरसेप्ट किया उसको कोराड़ी में, और वहाँ पे उसको पकड़ा है, आरोपी भी पकड़े गए हैं। और इनका जो ये था कि वो 31 के लिए इसको यूज़ करना चाहते थे, सेल करना चाहते थे, तो वो भी हमारे सामने इसमें आया है। तो इस संदर्भ में हमने अपने जो पूरे पुलिस है उनको सबको बताया है कि इस तरह की कहीं भी पब्स हैं, रेस्टोरेंट्स हैं, बार्स हैं, उसमें इस तरह की कोई चीज़ ना हो जिसमें कि अश्लील जिसमें कि नशीले जो पदार्थ हैं उसका कोई सेवन ना करे, इस तरह की हमने सूचना दी है। और ये रिलेशन इसमें नज़र आ रहा है, और हमारे जिस तरह से कार्रवाई चल रही है शहर में ऑपरेशन थंडर में, उसमें हमने इस तरह की कोई भी चीज़ जो है उसको ज़ीरो टॉलरेंस हमने किया हुआ है, और उस तरह से हम लोग कार्रवाई कर रहे हैं। सर यहाँ पर सुमित चिंतलवाल आगे को सप्लाई करने वाले थे, बड़ी मात्रा में एमडी आई है, आगे किसको सप्लाई करने? ये जो है अभी इसमें, क्योंकि अभी की जो कार्रवाई है इसमें अभी उसमें चल रही है, सब चीज़ें मैं आपको अभी डिस्क्लोज नहीं कर सकता, परंतु वो यहाँ डिस्ट्रीब्यूट होने वाली थी, ऐसा अभी तक पता चला। ये गंभीर गुनहगार है, इन्होंने इसके पहले भी बड़ी खेल खाई है, अभी ये जो है अभी तक इसका नहीं उन्होंने डिस्क्लोज किया है, परंतु हम उसमें काम कर रहे हैं। सर यावेळेस मेन जो सुमित चिंतलवाल माया गँग चालत होता आणि याच्यावरती 2-3 हत्या आहेत, 2-3 मुक्का लागलेला आहे, तसं हा मेन विषय त्याच्यावरती हत्येचा गुन्हा दाखल आहे। ही गँग आहे पूर्ण म्हणजे साऊथ दक्षिणला, तर ह्या गँगवरती इतके सारे गुन्हे आहेत, आता याच्यावरती पूर्ण मुकाची कारवाई होऊ शकतात का? अगदी बरोबर आहे, कारण आपण असे जे आहेत काही लोकांवर 2-2, 3-3 वेळेस मकोका असो किंवा MPDA ते आपण करतो, आणि असे केसेस ज्याचे जे निष्पन्न होतात आणि त्याची पार्श्वभूमी तशी असली किंवा असे केसेस जर असले तर आपण नक्की त्याच्यावर करतो। नागपुर में पिछले 6 दिनों में 7 से अधिक हत्याएं हुई हैं, क्या वजह है कि सडनली ये ग्राफ बढ़ गया है जो कि अभी तक इतनी नहीं हो रही थी, और ये 31 होते होते और तेजी से बढ़ रहा है? जैसा मैंने बताया कि इसमें जो विषय अगर आप देखेंगे तो वो ऐसे हैं कि एक में कि पड़ोसियों का झगड़ा हुआ है जिसमें छेड़ गए थे उसमें लड़की को, और उसमें बल्ली से मारा, तो उसमें एक डेथ हुई है, वो एक मर्डर दाखिल हुआ है। उसके अलावा जो है कुछ पैसे के एक परिवार जो कि रिलेटिव हैं, जो मामा भांजा इस टाइप का उनका रिलेशन है, उसमें भी कल जो एक घटना हुई है वो भी मतलब रिलेटिव्स हैं, पैसे साहूकारी में लिए हुए थे, साहूकारी नहीं उन्होंने लिए हुए थे पैसे, उसके वापस नहीं कर रहे थे और गाली गलौज हुआ, उसके बाद में ये हुआ। तो इस तरह के जो है केसेस हुए हैं जो कि दिख रहे हैं हमको, ऐसा कि फॉर गेन के लिए कि किसी के ऊपर अटैक करके रॉबरी डिकॉयटी या इस तरह के उसमें जो इस तरह के गुन्हे नहीं हुए हैं, नॉन लोगों के आपस में ये हुए हैं। सर 31 को लेकर क्या तैयारी है नागपुर पुलिस की, और कब तक होटल शुरू रहेंगे, कब तक उनको बंद करना होगा, क्या नियम है आपके हिसाब से? जो है 5 बजे तक सुबह जो है इसकी इनको परमिशंस दी गई हैं, और इसमें उनकी जो मर्यादा है उनको ऑलरेडी शासन की तरफ से गाइडलाइंस हैं। कुछ हमारी जो गाइडलाइंस हमने उनको जारी की है कि जैसे कोई
जो कायदे से मार्शल देना होता है जो कि नहीं दिया जाता, या फिर कोई अगर दारू पी रहे हैं, शराब पी रहे हैं अंदर, और उसमें अगर कुछ लोगों में आपस में कुछ झगड़ा हुआ है तो उसकी इन्फॉर्मेशन देना उनकी जिम्मेवारी है, और उसका जो फुटेज है वो फुटेज संभाल के रखना, ये भी हमने इंस्ट्रक्शंस उनको दी हैं। और कोई भी शराब पी के गाड़ी ना चलाए, इसके लिए हम सबको इंस्ट्रक्ट कर रहे हैं, सबको बता रहे हैं। सोशल मीडिया पे भी, और हमारी आज से ही नाकाबंदी हमने शुरू की है, शाम से आज शुरू हो जाएगी। कोई भी शराब पी के गाड़ी ना चलाए, और हमारा हेतु यह है कि ज़ीरो फैटेलिटी रहे, कोई एक्सीडेंट में किसी की डेथ ना हो, ना इंजरी हो, सब लोग सेफली रहें, और इसी तरह से कोई भी बॉडीली इंजरी ना हो किसी को, क्योंकि जो हमने देखा है मेन जो कारण है दारू पी के, शराब पी के उसके बाद में वो हैं काफ़ी गुने या फिर एक्सीडेंट्स, वो ना हो। सर, आपको इमरजेंसी सेवा दी गई है 100 नंबर और 112 नंबर में, ऐसे में जल्दी कॉल लगता नहीं है, और कॉल लगने के बाद भी पूरे डिटेल हम लोगों में पूछा जाता है, तो ऐसे में क्या करना चाहिए? इसमें जो है 112 नंबर है, काफ़ी लोगों से आप पूछेंगे तो 112 जो नंबर है वो मेन नंबर है पूरे भारत के लिए, और इसमें हमारा जो यहाँ पे विदर्भ के लिए भी वहाँ यहाँ पे कंट्रोल रूम है, और हर एक सिटी या ग्रामीण के लिए भी उनका नंबर है। इसका जो है हमने एवरेज निकाला है हर एक पुलिस, अभी जो है हमारा लगभग 7 मिनट 3, अभी जो है कई का रिस्पॉन्स जो है 3 मिनट का है। इसमें जब एक बार कॉल आता है उसके बाद में रिकॉर्डेड होता है, और जब तक वो क्लोज़ नहीं होता, जब तक हमारा अधिकारी या कर्मचारी जो मार्शल्स हैं जाके उसको क्लोज़ नहीं करते, तो वो स्पॉट पे जाके क्लोज़ करते हैं। आपका प्रश्न जो है इसमें, क्योंकि ये बहुत सीरियसली, नहीं तो ओपन ही रह जाता है। जो आपका जो बोलना है कि नहीं होता, मुझे लगता है कि ऐसा नहीं हो रहा, क्योंकि ये अभी हमने जो कल क्राइम मीटिंग ली थी सैटरडे को, उसमें ये सब चीज़ों पे हमने इश्यूज़ को उठाया, और अगर कोई एक आधे केस में हुआ है तो आप बताएंगे तो ज़रूर। हो सकता है कि कभी थोड़ा लेट पहुँचे, बट 5 मिनट 3 मिनट और 1 मिनट 20 सेकंड ऐसे ऐसे हमारा रिजल्ट है, वो मैं आपको दिखा भी सकता हूँ, हमारे पास प्रिंट भी है। तो ऐसा कहना मुझे लगता है गलत है। इनफैक्ट 112 के बारे में इंफॉर्मेशन सबको होना ज़रूरी है, 112 ही करना चाहिए, क्योंकि पूरे वो इसलिए पूछी जाती है अगर, क्योंकि क्या होता है कि छोटी सी ब्रीफ लेना उसमें ज़रूरी है, क्योंकि हमारा जो आदमी वहाँ पे जा रहा है, तो अगर आपने बता दिया कि तिथुन कॉल आले है, सिर्फ कॉल के लिए वहाँ पे जाके उसको करना क्या ये तो पता चले। तो जब तक तो उसको पता नहीं हुआ कि हकीकत क्या है, कि कोई सीनियर सिटीजन पे हमला हुआ है, किसी लेडी के साथ छेड़खान हुई है या कुछ हुई है, तो एक्चुअल उसके जो कोऑर्डिनेट्स हैं वो नहीं मिलेंगे तो कैसे पहुँचेगा। तो इसलिए जो है ब्रीफ इन्फॉर्मेशन होना बहुत ज़रूरी है, नहीं तो उसके ऊपर ॲक्शन क्या लेना है वो खुद ही नाही होत जाएगा। भाई मी आलो आहे तिथे, मला त्याच्याबद्दल माहिती, आता मला काय करायचं है, तो फिर से वही शुरू हो गई कहानी। तो इसलिए पूछा जाता है इन्फॉर्मेशन। नागपुर शहर में संकट आ रही है, अभी नागपुर शहर में दिन दहाड़े 15 लोग घर में नायलॉन मंजा बिक रहा है, और काफी उससे हादसा बढ़ते जा रहा है। तो मेरा इस पे ये बोलना है कि आप अगर देखेंगे तो आज तक की जो कार्रवाई है, पिछले कई सालों में वैसी कार्रवाई नहीं हुई है। और आपको मैं आंकड़ा आपको दे सकता हूँ कि ये शुरू लगभग 1 महीना पहले से ही हमने इस पे कार्रवाई शुरू की है। कॉरपोरेशन ने भी इसके ऊपर कार्रवाई की है। हमने ऑनलाइन जो इस पे बेचते हैं उनके ऊपर भी उनको भी गाइडलाइंस इशू किए हैं कि आप ना करें। तो हमें, मेरा ऐसा मानना है कि शायद इस बार बहुत कम होगा या नहीं होगा, और हमारा वही है कि ज़ीरो हो, कोई इसका यूज़ करे ही नहीं। इनफैक्ट नायलॉन का हो या कोई भी मांझा हो, डेंजरस है, क्योंकि आप दूसरा मांझा भी आप देखेंगे, अगर आप फास्ट चल रहे हैं और एकदम से गया तो उससे भी ये हो सकता है। सिर्फ नायलॉन ही, दूसरा मांझा भी उतना ही डेंजरस है। आप अगर देखें, क्योंकि उसके ऊपर भी शीशे का यूज़ होता है, तो मांझा वो सभी डेंजरस है, ऐसा मेरा बोलना। सर, IIM बँगलोरने 114% CCTV में गुन्हे उकल झाले, गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण 114% आहे असं सांगितलं. दरोडाचा गुन्हा जो आहे कपिल नगरमध्ये अजूनपर्यंत उघडकीस नाही आलेला आहे. काय करायचं? कोणतं आहे ते? कपिल नगरमध्ये दरोडा पडला होता फाडणे यांच्याकडे. मी माहिती काढून सांगतो. सर, ये परफॉर्मेंस परफॉर्मेंस मुझे नहीं रखा जाता सर कई बार। हाँ जी, 112 पे तो इंफॉर्मेशन दिया जाता है कि इस जगह पे कोई एंटी सोशल बैठे या कोई दारू पी रहे, तो कंप्लेनेंट का जो नाम है वो सीक्रेट नहीं रखती जो लोकल पुलिस है। कई बार जो है किस नंबर से आया है, जैसे मान लो किसी सीनियर सिटीजन का है, कुछ भी है, मैं दोबारा एग्जांपल दे रहा हूँ, जाके उससे पूछना पड़ता है, इसलिए वो
मैं आपको बता रहा हूँ आपके प्रश्न। पार्टी को बताया जाता है कि इसने आपकी कंप्लेंट की है करके। अगर ऐसा किसी केस में हुआ है तो डेफिनेटली वो गलत है और इसके बारे में सूचना देता हूँ। सर एक प्रश्न होता एक होता की जसं आता गडचिरोलीला मी काम केलं इथले नक्षली तिकडे जे फायरिंग झालं तिकडे जातात छत्तीसगड त्या साईडला तिकडून पण इकडे जातात त्याच्यामुळे दोन्ही हाय लेवलवरून ते कॉर्डिनेशन झालं आणि त्याच्या माध्यमातून इकडून जर एखादी फायरिंग झाली काउंटर अटॅक झाला तर तिकडं पण त्याला सील केलं याच पद्धतीने त्याच धर्तीवर आपलं जे काही माल येतो गांजा म्हणा किंवा एमपी म्हणा आता एमपी तुम्ही आलाय किंवा छत्तीसगड तर असं काही तिथल्या अधिकाऱ्यांचे काही कॉर्डिनेशन होत आहे का किंवा आता रजनीगंधासारखे जे मोठे आहेत जे याला यूज केले जातात तर तिथे तिथल्या अधिकाऱ्यांचे काही कॉर्डिनेशन करून तिथे जे बॉर्डर म्हणजे नागपूरची येणारी बॉर्डर तिकडची बॉर्डर इकडची बॉर्डर मी याच्याबद्दल एक सांगतोय की हे जे पोरस आहे ना तुम्ही बघितलं तर ते ट्रेननी बसेसनी तुमचे बाय रोड हे मेन रस्ते ज्याच्याहून येतात आणि हे जे आहे आपण मिळाल्यानंतर आपण ते जे सापडले तर त्या संबंधित पोलिसशी आपण बोलतो तसेच आपलं जे नार्कोटिक्स डिपार्टमेंट आहे सेंट्रलच्या त्यालाही आपण विचारतो की असं हे सापडलेलं आहे असं आपण हे केलेलं आहे तर त्या अनुषंगाने त्यांच्याकडून अजून काय माहिती मिळू शकते का या आधारे आपण काम करतो बिलकुल करतो हे आपण सोडत नाही असं करतो MP मधून राजस्थानमधून आलेलं म्हणजे आपल्याला कळलं आहे की कुठून आलेलं आहे सर आपण नेटवर्क कारवाई तर करताय आपण पण नेटवर्क आलाच नाही पाहिजे असं नाही मला असं हे नाही म्हणता येणार कारण जर आपण बघितलं तर हे जे आहे ना दोन मेन एरियाज आहे एक आपण व्हिएतनामवरून ते तिकडून मेन सप्लाय येतात ते दुसरं आहे ते अफगाणिस्तान तिथून आहे तिसरं जे आहे ते इथे भारतामध्ये काही एरियाजमध्ये ते लावतात त्याची खेती करतात तर हे वेगवेगळे आहेत आणि हे डिस्ट्रॉय आणि हा समस्या जर तुम्ही बघितली तर इंटरनॅशनल लेवलची आहे तर हे जे आहे हळूहळू किंवा अवेअरनेस वाढवणे आपण त्याच्यावर ॲक्शन घेणे हे सगळं एक आपण या प्रकाराने विशेष विशेष प्रकरण नाही जसं मी सांगितलं की याच्यात आपण ज्यांनी माहिती दिली आहे त्याला न करता आपणच होतो जेणेकरून ते पुढचे याच्यात तपासामध्ये सोपा जाईल कर्मचारी अधिकारी असतात आम्ही जवळपास 5000 अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये राहणार आहे आणि आजपासूनच आपण हे सुरुवात केलेली आहे ते आपण थँक्यू